पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहेरजे हे जे प्रकल्प आहे, या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने खरेदी केलेल्या जमीन खरेदीत थेट पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार एका सरपंचांनी केली आहे। याची तक्रार त्यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे दाखल केली आहे। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी 68 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रकल्प बाधित गावांमधील सरपंचांनी केला आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहेरजे प्रकल्प हा वसई विरार महानगरपालिका व मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत असून या प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सरपंच रवींद्र जोगवाल यांनी केला आहे। नेहल गांधी म्हणून एक नावाचा व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे अर्ज नसताना त्याला कलेक्टर आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी जवळपास 68 कोटीचा गैरव्यवहार करण्यात आला आहे। त्या 68 कोटी तर सरपंच रवींद्र जोगवाल यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार केली आहे। मात्र या प्रकरणी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी हे आरोप फेटाळून लावले असून याबाबत कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितलं आहे। तक्रारदार सरपंच रवींद्र जोगवाल यांच्या विरोधात प्रशासनाला बदनाम करणे व प्रकल्पाला अडथळा निर्माण करणे या कारणास्तव त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा गोविंद बोडके यांनी दिला आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहेरजे जो प्रकल्प आहे हा वसई विरार महानगरपालिका व मीरा भाईंदर महानगरपालिका या एरियासाठी पाणी पुरवठ्यासाठी हा प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत आहे। आता सदर प्रकल्पामध्ये जे बुडीत एरिया आहे, जे प्रकल्पग्रस्त आहे, त्याच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चितीचं प्रकरण जे होतं, ती जागा जलसंपदा विभाग म्हणजे जी भूसंपादन संस्था आहे त्यांनी आणि भूसंपादन कायदा 2013चं जे कलम 45 अन्वये जे पुनर्वसन समिती आहे यांच्या संमतीने, तसेच ते जे प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत त्यातील जवळपास 90 ते 95% लोकांच्या संमतीने ही मोजे खरिवलीतर्फे कोज तालुका वाडा जिल्हा पालघर येथील जवळपास 29.86 हेक्टर जमीन ही थेट खरेदीने संपादित करण्यात आलेली आहे। सदर संपादन करताना सर्व कायद्यातील तरतुदीचं पालन करून केलेली आहे। सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे। भूसंपादनाचा मोबदला ही जिल्हा समिती जी आहे त्या समितीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो देण्यात आलेला आहे। मुळात त्या जमीन मालकाची मागणी मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या जो रेट दिलेला आहे ती देण्याची होती, तरीही जी त्या ADTPने जो दर मंजूर केलेला होता त्याच्याप्रमाणे हा दर दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही अनियमितता झालेली नाही। या वाडा तालुक्यातील एक रवींद्र जोगवाला नावाच्या व्यक्तीने अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमावर, काही वर्तमानपत्रात, सोशल मीडियात ह्या जलसंपदा विभागाविरुद्ध व जिल्हा प्रशासनाविरुद्ध हा काही आरोप केलेले आहेत। ते पूर्णतः खोटे आहेत आणि काही विशिष्ट हेतूने त्यांनी हे आरोप केलेले आहेत। त्यांचे जे आरोप आहेत अतिशय चुकीचे आहेत आणि फक्त जलसंपदा विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।